नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता आता जवळपास सगळ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. परंतु हप्ता वितरणामध्ये विसंगती कशामुळे आलेली आहे? काहींना 500 रुपये मिळालेले आहे, काहींना 800 रुपये मिळालेले आहे, तर काहींना 1500, तर काहींना 2500. तर ही विसंगती कशामुळे आहे? आणि जी आर अजून आलेला नाही, त्यामुळे जानेवारीचा हप्ता नेमका कधी मिळू शकणार? तर या संदर्भातील जे काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, तर ते अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ते अपडेट कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. मित्रांनो, अगदी कालपर्यंत डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने अगदी 1 डिसेंबर पासून हा हप्ता वितरण करण्यास सुरुवात केलेली होती आणि तब्बल हा हप्ता वितरणासाठी 4 ते 5 दिवस लागलेले आहे. त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला आहे. परंतु बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांना 500 ते 800 रुपये डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. मग त्यांचा एकच प्रश्न आहे की आम्हाला एवढा कमी हप्ता का मिळालेला आहे, याचं खरं कारण काय? त्यानंतर बरेच लाभार्थी असे आहे की त्यांना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. मग अशा वेळेस या लाभार्थ्यांचं काय होणार आहे? तर बघा मित्रांनो, नेमकं काय झालेलं होतं की डिसेंबरचा हप्ता वितरित करताना जे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे पर्याप्त निधी उपलब्ध नव्हता आणि त्यानुसार यावेळेस जे काही लाभार्थी आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे. संख्या या दृष्टीनं की अगोदर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता वितरित करत असताना बरेच दिव्यांग बांधव असे होते की त्यांनी UDID कार्ड हे आधार सोबत लिंक न केल्यामुळे त्यांना 1500 रुपयेच वितरित केले जात होते. नंतरच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा आपलं UDID कार्ड हे आधार सोबत लिंक केलं होतं. त्यानंतर ते वेबसाईटवर अपडेट केलं होतं, म्हणून त्यांना त्यांचं वाढीव अनुदान द्यायचं होतं. बरेच लाभार्थी असे होते की त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नव्हता, त्यांचा नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा वितरित करायचा होता आणि डिसेंबरचा रेग्युलर हप्ता जमा करायचा होता. तर हे सगळं करत असताना निधी अपुरा पडल्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर रेग्युलरपणे पैसे जमा झालेले आहे, परंतु काही लाभार्थ्यांना मात्र 500 ते 800 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले. मग आता हे पैसे कधी मिळणार आहेत? तर या संदर्भात सुद्धा मी चौकशी केलेली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की येत्या हप्त्यासोबत ज्या लाभार्थ्यांचे पैसे बाकी होते किंवा त्यांना अर्धवटच हप्ता मिळालेला होता, तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर येत्या हप्त्यासोबत हे पैसे जमा होऊ शकतील, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता बघूया आपण की बरेच जण विचारत आहे की आता आम्हाला जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? तर बघा, या अगोदरचा व्हिडिओ आपण बनवलेला होता आणि जी काही माहिती आलेली होती तर ती माहिती सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्याकडूनच आपल्याला आलेली आहे आणि त्यानुसार सध्या तरी GR आलेला नाही. मग अशा अवस्थेत आपल्याला जानेवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार? त्याचबरोबर काल 5 जानेवारी होती आणि DBTचं जी काही वेबसाईट आहे त्याच्यावर कोणतेही अपडेट अजूनपर्यंत आलेले नाही. पैसे वितरणाची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली नाही. मग अशा वेळेस आम्हाला हा हप्ता वेळेवर मिळेल का? तर बघा मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता जमा होत असताना शासनाने कोणताही GR काढलेला नव्हता आणि याच्या अगोदर पण आपण बघितलेलं आहे, बऱ्याच वेळा GR न काढता सुद्धा शासनाने हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केलेले आहे. त्यामुळे होऊ शकते जानेवारीचा GR जरी नाही आला तरी आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार आहे, असं वरिष्ठांनी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर साधारणतः असं सांगण्यात येत आहे की साधारणतः 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा जो काही जानेवारीचा हप्ता आहे तर तो जमा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघूया मित्रांनो, अजूनपर्यंत या संदर्भात GR आलेला नाही आणि DBTवर काम सुद्धा सुरू झालेलं नाही. मग अशा अवस्थेमध्ये हा हप्ता आपल्याला मकर संक्रांतीच्या तोंडावर मिळणार का? 14 जानेवारीपर्यंत मिळणार का? तर हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु आता आपण जी काही माहिती अपडेट घेत असतो
तर ती माहिती आपणापर्यंत निश्चित मी पोहोचवतो. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जे काही सांगितलेलं आहे तर त्याच्यावर आता आपण 14 तारखेपर्यंत विश्वास ठेवूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतं आणि या संदर्भात जे काही अपडेट असणार आहे त्याचबरोबर आपले जे काही प्रश्न असणार आहे तर ते प्रश्न आपण नेहमीच आपल्या चॅनलवर उचलून धरणार आहोत, जेणेकरून आपले जे काही लाभ आहे तर तो आपल्याला रेग्युलर मिळायला हवा. आणि शासनाने जो काही लाभ ठरवून दिलेला आहे, म्हणजे जे काही निराधार बांधव आहे त्यांच्यासाठी 1500 रुपये आणि जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी 2500 रुपये, तर तो तुमचा हक्क आहे. त्यानुसार तो तुम्हाला मिळायला हवा, यासाठी सतत आपल्या चॅनलच्या वतीनं आपण प्रयत्न करत राहणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट जानेवारीच्या हप्त्याबाबत होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.